याची घे शूटिंग. याची शूटिंग घे. पळू नको तू. अंडर पेंट मित्रांनो, आज आपण एक असा व्यवसाय त्याच्याबद्दल माहिती घेणार आहे. त्याच्यामध्ये शेती असणं हे बंधनकारक नाहीये. म्हणजे ज्याला शेती नाही तो पण हा व्यवसाय करू शकतो. आणि ज्याच्याकडून आपण ही माहिती घेणार आहे तर ते व्यक्ती एकदम लाजळू स्वभावाचे आणि त्यांचा अनुभव हा खूप मोठा आहे, तो खूप महत्त्वाचा आहे. यासाठी आपण आज त्यांना भेट देणार आहे. तर हा व्यवसाय आहे शेळी पालनाचा. तर चला मग आपण बघूया पुढे. नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा तुमची ओळख सांगा. मनीषा त्र्यंबकपुर, राहणार शेणी, इगतपुरी, जिल्हा नाशिक. मनीषा ताई, हा व्यवसाय तू कधीपासून चालू केला? 2 वर्षापासून चालू केलाय मी. 2 वर्षापासून. आणि आता तुमच्याकडे किती शाळा आहे? लहान मोठे धरून 20 आहे. 20 आहे का? मोठी शाळा झाली. त्याच्यामध्ये किती बोकडे आणि किती पाठी? त्याच्यामध्ये 5 बोकडे, 6 बोकडे आणि 4 ते 5 पाठी. हा ना. तुम्ही ज्या शेळीपासून व्यवसाय चालू केला होता ती शेळी आहे का नाही आता? नाही, ती शेळी ना मारायची पोरांना, त्याच्यामुळे ती ओकून टाकली. मग हे उत्पन्न ते मग 1-2 आणत राहिलं. मग कुठून आणसाय तुम्ही? सोनारीवरून. आणि तुम्ही या सोनारीवरून शेळ्या आणल्या, तुमच्याकडे आता चाऱ्याचं नियोजन कसं आहे? आम्ही सुबाबीचा पाला, अमराचा पाला, नदीला नेते पाला. नदीला का? आणि त्यांना दुसरं काही खाद्य? मकाचा भरला. मकाचा भरडा 1500 रुपयाला कट्टा. आणि मग तो किती द्या त्या बकरांनी? थोडंसं असं सगळ्यांना काय एखाद्याच? नाही, सगळ्यांना गव्हाणीमध्ये टाकून द्यायचं. सगळ्यांना गव्हाणीमध्ये टाकून. टाकायचं. तुम्हाला काय वाटतं शेळ्यांना कोणते आजार येतात? सर्दी झाली, ताप आला, डॉक्टरला बोलून औषध चांगलं, इंजेक्शन देतात. इंजेक्शन काही गावठी उपाय नाही करते का? गावठी उपाय घरामध्ये औषध आणली, ते औषध द्यायचं, गोळ्या द्यायचं. त्याची माहिती करून घेतली तुम्ही आधी? हा, आधीच माहिती केली. आणि तुमच्याकडे आता कोणत्या प्रकारच्या शेळ्या आहेत? उस्मानाबादी आहे, काठीवाडी, सोजत, सिरोही. त्याच्या फक्त एक गावठी आहे. गावठी फक्त एकच. आणि त्याचं जे पिल्लू आहे ते केवढ्याला विकलं जातं? ते जसं तयार असलं ते मग 9-10-15 पर्यंत जात. 9-10 ते 15 पर्यंत जातं. 15 पर्यंत कोणत्या जातीचं पिल्लू जातं? सिरोही. मोठा जात म्हणून 15 पर्यंत. तर त्याचं वजन किती किलो भरतं? तरी 50 घरामध्ये गेलो. 50 किलो पर्यंत जातं का वजन? तुम्ही बकरं विकायला कुठे घेऊन जाते मग? इथंच मग आले का खट्टे घेऊन जाते जागेवर. हा ना, म्हणजे ते परवडतं भाऊ. ते परवडत. आणि कधी नेलं का तुम्ही बाजारामध्ये? नाही, अजून एका बाजारात नेलं. इथंच विकले का? इथंच विकले सगळे. आतापर्यंत किती विकले मग तुम्ही? 10-12 विकले असतील. 10-12 विकले. आणि ये बाकीचे 20 आहे का? 20 आहे ना. पाठी धरून 20 आहे आता सध्या. म्हणजे बरंच उत्पन्न होतं वर्षामध्ये. परवडतं का? परवडत काय टायमाला नाही परवडत. मरून गेलं मग काहीच परवडत नाही. मरझर होती त्याच्यामध्ये. मरझर कशाने होती काय? ते पावसाळ्यामध्ये जमले का ते जिलक करीत आहे. त्याला चारा पाणी त्यांना भेटत नाही. पावसाळ्याच्या टायमाला हे होतं ना, पाऊस चालू असल्याशिवाय चरतीने आयुष्याला उभे राहते. त्याच्यामुळे दुधाला कमी पडत असेल, त्याच्यामुळे बकरं कमजोर होते. दिवाळीच्या नंतर त्या जमल्या का आणि ते बकरी निरोगी राहते. शेळ्या जर आपल्याला घ्यायच्या असल्या तर मग ते कधी घेतलं पाहिजे? दिवाळीच्या आधी का दिवाळीच्या नंतर? दिवाळीच्या नंतर चांगलंच आहे घेतलं. आणि उन्हाळ्यात घेतलं तर? उन्हाळ्यात चांगलं. मग पावसाचं फक्त चारा पाणी कमी भेटत. पाऊस जास्त चालू असेल त्यांना खायला. पावसाळ्यामध्ये ते तोंडाला अशी फोड येते आणि खुरी लागते. हा, ते मग त्याच्यासाठी काय उपाय करता तुम्ही? आणि ते गरीब मीठ पाणी लावलं. मीठ पाणी आणि ते मिश्री पाणी वगैरे ते लावतं ते लागतं. आणि शेळ्यांना पिसा वगैरे झालं का आम्ही फवारून काढतो. फवारून काढतो. मग त्याचा काय परिणाम होत नाही औषधाचा शेळ्या? नाही, शेळ्या डायरेक्ट बाहेर उचकून जाणं म्हणजे काय फवारणी. हा का? अशा नाही फवारणी. आणि गोचाडे वगैरे नाही नाही ना?
बोचडे असला का लगेच धुवून काढायचं. धुवून काढायचं. धुवून काढायचं. त्याच्यासाठी काय औषध भेटतं? साबण आहे, त्याला औषध सोडायचं, उरून ड्रॉप तो ड्रॉप सोडायचा का बोचडा खाली गळून जातो. हा ना. आता तुम्ही जे हे शेड बनवलंय याच्यासाठी किती खर्च झाला? 70 ते 80,000 रुपये खर्च झाला. 70 ते 80,000 रुपये. आणि हे तुम्ही कुठं बघितलं होतं असे स्ट्रक्चर? असंच मोबाईलला बघायचं. मोबाईलला बघून तुम्ही. आणि तुम्हाला का बरं असं वाटलं का आपण शाळेचा बिझनेस केला पाहिजे? आता ते बी चांगलं याच्या त्याच्या कामाला जायचं, मग घरीच आपला असं नफा करायचा. घरीच बघ. घरी तुम्हाला किती शेती आहे? शेती नाही आम्हाला. मग जनावरांना हे शाळेला पाला वगैरे मग बाहेरून गावाकडे शाळा का बरं असं वाटतं का चांगलं नाही राहतं गावामध्ये? असं प्लॅस्टिक खात्या असं खात्याच्या लोक पिकून द्यायचं रस्त्यात खात्या शाळेमध्ये त्यांच्या आजार येतोय, त्याच्यामुळे त्या कमजोर वाटत. आतापर्यंत तुमच्याकडे जे शाळा आहे त्याच्यापैकी तुम्हाला असं मर्जर वगैरे झालेली तुम्ही बोलले होते मगाशी, तर किती येपर्यंत असं झालं असेल? 2-3 शाळा मागे मरून गेल्या ना. 2-3 शाळा म्हणजे एक आहे तर ती बी चाला गेली का लटपटी खाली रक्कम पडून गेली. का बरं असं? ते कॅल्शियम कमी झालं. मग तिला डॉक्टरला दाखवलं का? डॉक्टरला दाखवलं. मग डॉक्टर काय बोलले? डॉक्टर काय इंजेक्शन मारले, गुलाबी बी करायची, तिला औषध दिली डॉक्टरांनी. हा. हे शाळांचं मग कोण कोण बघतात? मी एकटी जाते शाळेत घेऊन. मुलांना सुट्टी असली का त्यांना संघ येते, नाही तर मिस्टर संघ घेऊन जाते शाळेमध्ये. तुम्हाला काय असा वाघाचा पुढे सामना झाला का? वाघ बिग दिसला? नाही, अजून वाघ बिग माझ्या काही नजर पडेल काहीच नाही. नाही, अजून काहीच नाही. 2 वर्षापासून मी शेळ्या सांभाळते, माझ्या काही नजर पडेल नाही. मिस्टरांच्या नजर पडेल, पण आपली काळजी मिस्टर करेल. हा, बरेचसे जण असं सांगतात का ना रानामध्ये नेले कसं वाघ येते भेट. अजून 2 वर्षापासून ना माझं अजून ते काय नुकसान करेल नाही. ते चला ते मिस्टर मदत करतात का मला शाळेच्या? शाळांच्या मध्ये मग ते कामावरून आले का त्यांना झोप नाही, काही नाही. एखादा नवीन व्यक्ती त्याला जर शाळेचा हा बिझनेस करायचा असला, शेळीपालन व्यवसाय, तर मग त्यांनी किती शाळा घेतल्या पाहिजे? तरी कमीत कमी 5 एक पाहिजे. 5 एक शाळा? 5 शाळा पाहिजे. असं का बरं? पहिलं त्याची जगात घ्यायची अनुभव जर घेतला ना तिथून पुढे मग त्या वाढवता येते. तुला काय वाटतं, शाळेचा धंदा चांगला का शेती चांगली? शाळेचा धंदा चांगला. शाळेचा धंदा असं का बरं? चांगलं शेतकऱ्याचे जायचं, पण घरचा व्यवसाय करायचा. शेतकऱ्याच्या इकडे जाण्यापेक्षा घरचा व्यवसाय करायचा परवडतं ना याच्यामध्ये? 100% 100% परवडतं. हा. आणि तुम्ही युट्यूब वर पाहून धंदा चालू केला होता का? का कोणी सांगितलं होतं का शेळ्यांचं का? नाही, युट्यूब वर पाहिजे, मोबाईल नाही पाहिलं, मनाने शेळी घ्यायची, त्याच्यावर मनाने शेळी घेऊन असं का बरं? कोणी घेतला होता घ्यायच्या आधी शेळ्या? असं काही पुढं पाहिलं होतं? नाही, मनाने घेतले. ठीक आहे, आपण दिलेली माहिती आम्ही शेतकऱ्यांपाशी नक्की पोहोचू. धन्यवाद.